नमस्कार, मी मयुरी आणि आज आपण बोलणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांबद्दल। पक्ष कोणता, उमेदवार कोण आणि खरं काम कोणी केले। 5 वर्ष झाली महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्याच नाहीयेत। तेव्हा एक प्रश्न विचारायला हवा, या 5 वर्षात आमच्या भागात कोणी काम केलं का? खरं सांगायचं तर मागच्या सरकारच्या काळात अनेक भागांमध्ये विकास कामं थांबलेली होती। रस्ते खोदले गेले पण पुन्हा बुजवले गेलेच नाहीत। पाण्याचं संकट होतं, शाळांची अवस्था बिकट होती आणि सगळ्यात मोठं म्हणजे तेव्हाचे जे नगरसेवक होते ते दिसेनासे झाले होते। पण शिंदे गटाचं सरकार आल्यापासून चित्र बदललं गेलं। कल्याण डोंबिवलीत झपाट्यानं विकास कामं सुरू झालीत। नवीन रस्ते, फ्लायओव्हर, पाणी प्रकल्प, कचरा व्यवस्थापन यावर लक्ष दिलं गेलं। सकाळी 6 वाजताही आमदार स्वतः विभाग पाहायला फिरताना दिसतात। जनता दरबारासारखे उपक्रम सुरू आहेत। महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सगळ्यांसाठी योजना सुरू आहेत। शिवसेना शाखा म्हणजे आता पीडित महिलांसाठी हक्काचं माहेरघर आहे, असं खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात। बहिणींना त्यांच्या खात्यावर दर महिन्याला भाऊबीजची रक्कम पोहोचते। वह्या, छत्र्या, शालेय साहित्य वाटप होतंय। महानगरपालिकेच्या शाळांची दुरुस्ती सुरू आहे। ही कामं मागच्या सरकारच्या काळात फारशी ऐकायला आली नव्हती। आज मात्र लोक म्हणतात हे खरंच लोकांचं सरकार आहे। आता निवडणुका समोर आहेत। पक्ष आपले चेहरे सजवत आहेत, जातीने प्रचार करत आहे। मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग्स, उपमुख्यमंत्र्यांचे होर्डिंग्स, उद्घाटनं, रॅलीज, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय। भाजपासोबत युती असल्यास या दोघांचं समीकरण अधिक मजबूत होईल। दुसरीकडे ठाकरे गट ही खरी शिवसेना आहे या भावनिक मुद्द्यावर लोकांशी संपर्क करत आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट देखील काही भागात सक्रिय आहेत। पण मुख्य लढत ही सध्या एकनाथ शिंदे गट विरुद्ध बाकीच्यांची आहे, असं तज्ञांचं म्हणणं आहे। मग इथे तुमचं काम सुरू होतं। तुमचं मतच ठरवणार आहे की पुढची 5 वर्ष कोणाला आपल्या विभागाचं नेतृत्व करून द्यायचंय। तेव्हा स्वतःला हे प्रश्न विचारा, आमच्या भागात रस्ते आहेत का? पाणी वेळेवर येतंय का? महिलांसाठी सुविधा आहेत का? शाळा, हॉस्पिटल, ड्रेनेज व्यवस्थित आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, काम कोणी केलं? जे फक्त निवडणुकीच्या वेळी दिसतात ते निवडून आले की परत गायब होतात, पण जे संकटाच्या काळात तुमच्या दारात उभे राहतात तेच खरे लोकप्रतिनिधी असतात।